पाटी पेन्सिल. नमस्कार छोट्या मित्रांनो, तुमची परीक्षा जवळ आली आहे ना? मग परीक्षेची अजिबात काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी इयत्ता पहिलीच्या परीक्षेच्या तयारीसाठी एक महत्त्वाचा सराव घेऊन आली आहे. या सराव पेपर मधील प्रत्येक प्रश्न तुम्ही लक्षपूर्वक पहा, विचार करा आणि स्वतः उत्तर देण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ तुम्ही एकदा नाही तर गरज वाटल्यास 2-3 वेळा पाहून सराव करा. यामुळे तुमचा पेपर सोडवण्याचा छान सराव होऊन जाईल आणि तुम्हाला परीक्षेच्या वेळी उत्तर लिहिताना अडचण येणार नाही. म्हणून मग आपण आता छानपैकी परीक्षेची तयारी करूया आणि आपला आत्मविश्वास वाढवूया आणि पेपरमध्ये छान गुण मिळवूया. मग परीक्षेची तयारी करायला तयार आहात ना छोट्या दोस्तांनो? चला मग आज आपण पहिला पेपर सुरू करूया. आजचा पेपर आहे आपला इयत्ता पहिलीचा मराठी बालभारती विषयाचा. ठीक आहे. आता बघा, मी तुम्हाला पेपर दाखवते आहे आणि पेपर मधल्या प्रश्नांची तुम्ही नीट काळजीपूर्वक सर्व प्रश्न वाचायचे आहेत आणि उत्तर देण्याचा देखील प्रयत्न करायचा आहे. सुरू करूया. बघा, आता तुम्हाला स्क्रीनवरती जे काही लिहिलेलं दिसतं आहे तर तो आहे आपला सराव पेपर. ठीक आहे. हा आपला परीक्षेसाठी सराव होण्याचा पेपर आहे. यामुळे तुमची परीक्षेची छान तयारी होऊन जाईल. प्रत्येक प्रश्न स्क्रीनवर काळजीपूर्वक वाचा. मी वाचेल, तुम्ही देखील माझ्यासोबत वाचा आणि उत्तर सांगण्यापूर्वी तुम्ही व्हिडिओ थांबून देखील उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा आणि मग तुमचे उत्तर बरोबर आहे का नाही हे तपासा. शक्यतो तुमच्या पालकांसोबत पेपर सोडवताना बसले तर तुमचा परीक्षेचा छान सराव होईल. ठीक आहे. चला, इयत्ता पहिली मराठी सराव पेपर. लक्षात ठेवा, मी इथे सराव या शब्दाचा उल्लेख करते आहे. हा आपला सराव पेपर आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला वेगळे देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात, पण या प्रश्नांची तुम्ही नीट तयारी केली तर तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न आले तर सोडवता येतील. ठीक आहे. प्रश्न पहिला, योग्य अक्षर निवडा. बघा, पहिला प्रश्न काय आहे? मग इथे 1 नंबर दिलेला आहे, त्याच्या समोर कोणत्या प्राण्याचं चित्र आहे बरे? अगदी बरोबर, हा प्राणी आहे हत्ती. हत्ती या शब्दाची सुरुवात कोणत्या अक्षराने होते बरे? अ, ह, ब आहे क आणि क ऑप्शन आहे म. ह या अक्षरापासून हत्ती या शब्दाची सुरुवात होते, म्हणून आपण योग्य अक्षराला गोल करणार आहोत. ह या अक्षराला आपण गोल करणार आहोत. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न काय आहे आपला? रिकाम्या जागा भरा. आता बघा, रिकाम्या जागा भरा दिलेला आहे. त्याच्यामध्ये एका बाजूला तुम्हाला फळांची आंबा या फळाचे नाव दिलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला फक्त आम असं लिहिलेलं आहे. त्याच्या समोर एक मोकळी जागा आहे, तर तिथे आपल्याला कोणतं अक्षर भरायचं आहे बरे? बरोबर, बा. म्हणजे मग काय होईल? आंबा. बघूनच तुम्हाला भरायचं आहे. पण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, पेपर लिहिताना कधीही खाडाखोड करायची नाही. छानपैकी पेन्सिलीने सुंदर अक्षरामध्ये पेपर लिहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला छान गुण मिळतील. दुसरा आहे कमळ. मग आता इथे काय लिहायचं आहे बरे? क तर दिलेला आहे आणि मध्यभागी मोकळी जागा आहे आणि त्याच्या पुढे ळ हे अक्षर आहे. मग त्याच्या मध्यभागी कोणते अक्षर लिहावे लागेल? विचार करा बरे. हा, म हे अक्षर आपण तिथे भरू. मग कोणता शब्द तयार होईल? कमळ. बरोबर. आता तिसरा आहे घर. मग आता त्याच्या समोर देखील तुम्हाला फक्त घ हे अक्षर दिलेलं आहे, पण समोर मोकळी जागा आहे. मग त्या जागेमध्ये आपण कोणते अक्षर भरणार आहोत? अगदी बरोबर, तिथे आपण र हे अक्षर भरणार आहोत. म्हणजे मग घर हा शब्द तयार होईल. समजले मुलांना तुम्हाला? आता आपण पुढे प्रश्न बघूया. आता बघा, तिसरा प्रश्न आहे जोड्या लावा. आता तुम्हाला इथे एका बाजूला आंबा, लिंबू आणि सफरचंद ही नावे लिहून दिलेली आहे आणि एका बाजूला वेगवेगळी चित्रे दिलेली आहेत. तर मग त्या चित्रांना त्या शब्दांशी
जोड्या लावायच्या आहे. आता बघा, पहिलं काय आहे? आंबा. मग आंबा कुठे दिसतो आहे बरं तुम्हाला? आंब्याचं चित्र कुठे आहे? हा, मग तिथे आपण आंबा याची जोडी लावणार आहोत. बरोबर, आंबा या शब्दाची आंबा या चित्राशी आपण जोडी लावलेली आहे. तुम्ही देखील बरोबर छानपैकी जोड्या लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. दुसरं काय आहे? लिंबू. तुम्हाला लिंबूचं चित्र दिसले का? कुठे आहे? अगदी बरोबर. मग तिथे आपण आता लिंबू या शब्दाची लिंबू या चित्रासोबत जोडी लावणार आहोत. तिसरं आहे सफरचंद. मग सफरचंद कुठे आहे? बरोबर. मग सफरचंद या अक्षराची या शब्दाची सफरचंद या चित्रासोबत आपण जोडी लावायची आहे. तुम्ही देखील पेपरमध्ये जर का असे तुम्हाला वेगळे चित्र दिलेले असतील आणि त्याच्यासमोर काही अक्षर असतील, शब्द असतील, त्या चित्रांची नावे असतील, तर त्या योग्य नावांच्या योग्य चित्रांशी तुम्हाला जोड्या लावायच्या आहे. तेव्हा तुम्हाला पैकीचे पैकी गुण मिळतील. घाई करायची नाही पेपर सोडवताना, हळूहळू आपण पेपर सोडवायचा आहे. आता चौथा प्रश्न बघूया. चित्र पाहून शब्द लिहा. आता बघा, हे चित्र कशाचे आहे बरे? पहिले चित्र आहे सफरचंद या फळाचे. मग आपण तिथे कोणता शब्द लिहिणार? सांगा बरे मला. हा, सफरचंद. हा शब्द आपण इथे लिहायचा आहे. म्हणजे चित्र पाहून त्याचा योग्य जे नाव आहे ते आपल्याला तिथे लिहायचं आहे, शब्द लिहायचा आहे. हा प्रश्न देखील पेपरात विचारला जातो. आता इथे मी तुम्हाला माझ्या मनाने चित्र दिलेले आहेत. पेपरामध्ये तुम्हाला वेगळी देखील चित्रे येऊ शकतात आणि तुम्हाला त्या चित्रांच्या त्या शब्दांशी योग्य रीतीने ते चित्र पाहून तुम्हाला योग्य रीतीने तिथे शब्द लिहायचे आहेत. ठीक आहे. दुसरे चित्र आहे फूल. कशाचे? फुलाचे. मग तिथे आपण कोणता शब्द लिहू? अगदी बरोबर, फूल हा आपण शब्द तिथे लिहूया. छान, तुम्ही पण हुशार आहात बरं का सगळेजण. किती पटापट उत्तर देत आहात तुम्ही. अगदी बरोबर. आता तिसरं चित्र आहे. कोणता प्राणी आहे हा? अगदी बरोबर, हा आहे हत्ती. आता आपण हत्ती हा शब्द देखील इथे लिहिणार आहोत. आता लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हत्ती हा जोड शब्द आहे. तर हा शब्द लिहिताना चूक करायची नाही. त्याच्यासमोर त हे अक्षर अर्धे आणि त्याला पूर्ण त जोडून आपल्याला त्याला दुसरी विलांटी देऊन हत्ती असा शब्द पूर्ण लिहायचा आहे. मी तुम्हाला स्क्रीनवर लिहून दाखवलेले आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, घाई करायची नाही पेपर सोडवताना. छानपैकी लक्षपूर्वक काळजीपूर्वक पेपर सोडवायचा आहे. आता आपण पुढे बघूया. आता प्रश्न 5वा आहे, योग्य शब्दाला गोल करा. आता हे तर आपलं झालेलं आहे की नाही? आधी मी तुम्हाला हे सर्व शिकवलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये, गोल कसे करायचे. आता बघा, इथे 2 शब्द दिलेले आहेत. एक आहे कमळ आणि एक आहे कमल. मग मला एक सांगा, कमळ हा शब्द योग्य आहे की कमल हा शब्द योग्य आहे? अगदी बरोबर, कमळ हा शब्द योग्य आहे. आपण कमळ कसं लिहितो? कमल लिहितो का? नाही, कमळ अशा पद्धतीने लिहितो. म्हणून आपण जो योग्य शब्द आहे त्याला गोल करणार आहोत. तुम्ही देखील माझ्यासोबत पेपर सोडवण्याचा सराव करा. आता दुसरा आहे घर. आणि आता इथे 2 पद्धतीने लिहून दिलेलं आहे. पहिले घर हे व्यवस्थित लिहिलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी घर हा शब्द लिहिल्यानंतर त्याच्यावरती अनुस्वार दिलेला आहे. मग आपण घरंग म्हणतो का? नाही, आपण काय म्हणतो? घर. हा, हो ना? मग आपण घर या शब्दाला गोल करणार आहोत कारण तो योग्य शब्द आहे. अगदी बरोबर, हुशार आहात रे तुम्ही सर्वजण. आता तिसरा बघूया आपण. आता तिसरा शब्द आहे मोर आणि समोर काय दिलेलं आहे? मयूर. मग आता मला सांगा, मोर हा शब्द योग्य आहे की मयूर हा शब्द योग्य आहे?
विचार करा बरे. मोर आपण कसे लिहितो? मोर शब्द हा मोर शब्द योग्य आहे, म्हणून आपण या मोर शब्दाला गोल करणार आहोत. छान. असा पेपर सोडवला तर तुम्हाला पैकीचे पैकी गुण मिळतील, आई बाबाही खुश होतील, शिक्षकही शाबासकी देतील, हे ना. आता 6वा प्रश्न बघूया बरे. आता 6वा प्रश्न आहे, खालील शब्द वाचा. आता इथे लिहिण्याची गरज नाहीये आपल्याला. हे शब्द फक्त तुम्हाला तुमचे शिक्षक वाचायला सांगतील, तर त्यांच्या समोर हे शब्द आपल्याला वाचून दाखवायचे आहे. मी आता इथे तुमची शिक्षिका आहे की नाही, मग मी वाचणार आहे, तुम्ही देखील माझ्यासोबत वाचायचं आहे, किंवा तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून हे शब्द वाचून आई वडिलांना दाखवायचे आहे, घरी वाचून दाखवायचे आहे. ठीक आहे. आता आपण वाचूया बरे. आई, आई. दुसरं बाबा, बाबा. तिसरं काय आहे? घर, घर. फूल, फूल. मोर, मोर. किती छान. तुम्हाला देखील छान वाचता येते बरे. आता आपण पुढे बघूया. आता प्रश्न 7वा बघूया आपण. 7वा प्रश्न आहे, 2 अक्षरी शब्द लिहा. आता आपल्याला 2 अक्षर शब्द लिहायचे आहे, म्हणजे ज्या शब्दामध्ये फक्त 2च अक्षरे असतील असे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. मग आता कोणते कोणते आहेत 2 अक्षरी शब्द? असे शब्द तर भरपूर आहेत, पण तुम्हाला तेव्हा पेपर सोडवताना जे 2 अक्षरी शब्द आठवतील ते शब्द तुम्हाला तिथे लिहायचे आहेत. असे तुम्हाला 1 नंबर दिलेला आहे बघा, त्याच्या समोर मोकळी जागा आहे, तर तिथे तुम्हाला 1 शब्द लिहायचा आहे. कोणता शब्द लिहाल मग तुम्ही? आता मला तर आठवला बरे, मामा. सगळ्यांचे मामा खूप लाड करतात ना सगळ्यांचा. माझे मामा पण आहेत बरं का छान, ते पण माझा फार लाड करतात. मग मी इथे लिहिणार आहेत मामा हा शब्द. मग तुम्ही देखील मामा शब्द लिहू शकता, काका लिहू शकता, दादा. अजून कोणते कोणते शब्द आहेत आपले? वेगळे पण शब्द आहेत अजून. कोणते आहे? खाऊ, माऊ, है ना. अजून कोणते आहेत बरे? कान आहे, नाक आहे, अजून पाय, हात, असे भरपूर शब्द आहेत, है ना. मग तिथे तुम्ही ते शब्द भरायचे आहे. पहिला शब्द मी लिहिला आहे मामा. दुसरा शब्द मी लिहिणार आहे मला. काय लिहिणार आहे? मला. तुम्ही पण लिहा, तुम्हाला जो आठवेल तो शब्द तुम्ही लिहू शकता. असे नाहीये का हे शब्द तुम्ही लिहिले पाहिजे. आता मला जे आठवते ते मी इथे तुम्हाला सांगितले आहे फक्त. ठीक आहे. तिसरा शब्द आपण लिहूया दादा. आता आपण 8वा प्रश्न बघूया. 8वा प्रश्न आहे, वाक्य पूर्ण करा. आता वाक्य काय आहे बरे? माझे नाव, आणि त्याच्या पुढे काय आहे? मोकळी जागा आहे, आणि तिथे पुढे काय दिलेलं आहे? मग आता इथे तुम्हाला तुमचे नाव टाकायचे आहे. आता मी इथे काय टाकणार आहे? माझे नाव पूजा आहे. मग आता तुमचे जे नाव असेल ते नाव तुम्ही इथं लिहायचं आहे. ठीक आहे. आणि मग खाली काय दिलेलं आहे बघा? मला टिंबटिंब आवडते. मग आता तिथे काय भरायचं आहे बरे? मग मला काय आवडते, मग तुम्हाला जे आवडेल ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे. आता मी लिहेल मला वाचायला आवडते. मला वाचन करायला आवडते, म्हणून मग मी इथं लिहील मला वाचायला आवडते. आता तुम्हाला खेळायला आवडत असेल तर तुम्ही तिथे खेळायला हा शब्द भरू शकता. तुम्हाला नाचायला आवडत असेल तर तुम्ही तिथे नाचायला लिहू शकतात. तुम्हाला गाणे गायला आवडत असेल तर तुम्ही तिथं असं लिहू शकतात काय? मला गाणे गायला आवडते. तसेच तुम्हाला चित्र काढायला आवडत असेल तर तुम्ही तिथं असंही लिहू शकता, चित्र काढायला, आणि त्याच्या पुढे आवडते शब्द तर आहेच लिहिलेला, है ना. मग तुम्हाला जे आवडते ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. आता सांगा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजला का हा पेपर? लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी फक्त अभ्यास करणे पुरेसे नाही, तर प्रश्नपत्रिका आणि पेपर, वेगवेगळ्या प्रकारचे पेपर सोडवण्याचा सराव करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. जेवढा तुम्ही पेपरांचा सराव कराल तेवढे तुम्हाला वेगवेगळे पेपर सोडवायला सोपे जाईल, आणि म्हणून हा सराव पेपर
पुन्हा एकदा सोडून बघा आणि ज्या प्रश्नांमध्ये तुमची चूक झाली असेल तर त्या प्रश्नांचा विशेष तुम्ही सराव करा. दररोज थोडा थोडा अभ्यास करा. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अभ्यासासाठी उपयोगी देखील वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या पाटी पेन्सिल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी इंग्रजी या विषयाचा देखील सराव पेपर घेऊन येणार आहे. लवकरच आपण भेटूया. तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. मन लावून अभ्यास करा आणि भरपूर गुण मिळवा. तोपर्यंत अभ्यास करा, आनंदी राहा आणि हसत राहा. धन्यवाद. बाय बाय.